मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी प्रमुख महापालिका रुग्णालयातील हाऊसकीपिंग कंत्राटांसाठी काढलेल्या टेंडरमध्ये 45 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे। तसंच ते टेंडर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। बीएमसीच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून निविदा प्रक्रियेत संगनमत करून फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे। अंदाजित खर्चापेक्षा 20% पेक्षा कमी दराने कोट करण्यात आले आहेत। कंपनीने कामगारांच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च शून्य दाखवून कामगारांच्या आरोग्याची तडजोड केली असून कामगार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोपही दावा सुद्धा कोटेचा यांनी केलेला आहे। हे पूर्ण घोळ आहे। मी पूर्ण माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं 45 कोटी रुपयाचा स्कॅम याच्यात आहे आणि म्हणून मी मागणी केली की हे पूर्ण टेंडर रद्द करावा। कारण जे अधिकाऱ्यांनी यांना L1 पात्र घोषित केलं त्या अधिकाऱ्यांवरतीही चौकशी करा आणि कारवाई करा।